आज रोजी झालेल्या बॉम्बे हायकोर्टाच्या अंतर्गत निघालेल्या शिपाई हमाल पदांच्या भरती संदर्भातला आज जो पेपर झाला होता त्याचा अनालिसिस आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. ग्रुप डी सेट डी हा पेपर आपण पूर्ण सगळ्या प्रश्नांची उत्तरासहित आपण इथे सॉल्व्ह करणार आहे. त्याच्यामध्ये पहिला प्रश्न होता की भारतीय राज्यघटना केव्हा अंमलात आली, तर त्याचं उत्तर आहे 26 जानेवारी 1950. दुसरा प्रश्न होता की सेक्युलर जेल कुठे आहे, तर ते पोर्ट ब्लेअरला आहे. पंजाबमधील शीख राज्याचा संस्थापक रणजित सिंह आहे. त्यानंतर चौथा प्रश्न होता मुख्यमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ कोणास जबाबदार असतात, तर ते विधानसभेला जबाबदार असतात. प्रश्न पाचवा आहे की महाराष्ट्रात खालीलपैकी मिठाचा सत्याग्रह कुठे झाला होता, तर वडाळा. प्रश्न सहावा आहे की भारताचा पहिला आकाशवीर कोण, तर उत्तर आहे राकेश शर्मा. त्यानंतर प्रश्न सातवा आहे वाळवंटातील जहाज असे कोणत्या प्राण्यास म्हटलं जाते, तर उंठाला म्हटलं जातं. आठवा प्रश्न आहे भारताची राष्ट्रीय भाषा कोणती आहे, तर ती हिंदी आहे. भारत पाकिस्तान देशादरम्यान कोणती सीमारेषा आहे, तर ते रॅनक्लिफ लाईन आहे. प्रश्न 10वा आहे तिहार जेल कोणत्या शहरात आहे, तर ते दिल्लीमध्ये आहे. झारखंड राज्याची राजधानी रांची आहे. चले जाव आंदोलनाचे नेतृत्व कोणी केले, तर महात्मा गांधी. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची सेवानिवृत्तीचे वय 65, आधी 62 होते, आता 65 झाले आहे. जगातील सर्वाधिक कॉफी उत्पादन करणारा देश कोणता, तर ब्राझील आहे. जगातील सर्वात लांब नदी कोणती, तर नाईल नदी आहे. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कोणत्या शहरात आहे, तर ते दिल्लीला आहे. त्यानंतर 17वा प्रश्न होता की हिराकुंड धरण कोणत्या नदीवर आहे, तर महानदी. सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदी, नर्मदा नदीवर गुजरातमध्ये आहे. त्यानंतर 19वा प्रश्न होता सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या किती मंजूर झाली आहे, तर ते 34 आहे. प्रश्न 20वा होता की भारतातील सर्वोच्च पर्वत शिखर कोणते आहे, तर K2 आहे. गॅडविन ऑस्टिन सुद्धा त्याला म्हणतो आपण. त्यानंतर 21वा प्रश्न आहे आगरतळा ही कोणत्या राज्याची राजधानी आहे, तर ती त्रिपुराची आहे. त्यानंतर प्रश्न 22वा आहे भारताच्या क्षेत्रफळाने सर्वात मोठे राज्य राजस्थान आहे. प्रश्न 23वा भारतातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण मानसरोवर आहे, म्हणजे त्यालाच आपण मावसिनराम सुद्धा आपण म्हणतो. चेरापुंजी आणि मानसिनराम असे दोन ठिकाण जे आहेत त्याच्यापैकी मानसिनराम आहे. 24वा प्रश्न आहे चंदनाचे सर्वाधिक उत्पादन कोठे होते, तर ते कर्नाटक आहे. भारतीय संविधानानुसार सार्वभौम आहे, ते भारतीय जनता सार्वभौम आहे. प्रश्न 26वा आहे की आहे सातपुरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे, तर ते गुजरातमध्ये आहे. प्रश्न 27वा अष्टप्रधान मंत्रिमंडळ कोणत्या शासन काळात होते, तर ते शिवाजी महाराजांच्या शासन काळात. प्रश्न 28वा आहे महात्मा गांधींनी महाराष्ट्रात कुठे आश्रम स्थापन केला, सेवाग्राम वर्धेला आहे. प्रश्न 29वा आहे पंचमढी व चिखलदरा ही थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतावर आहे, तर ते सातपुडा पर्वतावर. शेवटचा प्रश्न आहे की ऑस्ट्रेलियाची राजकीय राजधानी कोणती आहे, तर ते कॅनबेरा आहे. असे एकूण 3 मिनिटांमध्ये आपण 30 प्रश्न कव्हर केले आहेत, जे शिपाई पदांसाठी विचारले होते. शिपाई पदांसाठी पेपर सोपा होता. पाहिजे त्या प्रमाणामध्ये उमेदवारांनी पेपर सॉल्व्ह सुद्धा केला आहे. त्यामुळं ज्या उमेदवारांना 25 प्रश्न असतील तर ते शुअर समजावं, म्हणजे त्यांचं कट ऑफ हे कट ऑफमध्ये येऊ शकतात आणि 20 ते 25च्या दरम्यान त्याचा कट ऑफ जाऊ शकतो. सविस्तर ॲनालिसिस जे आहेत हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या लीगल वन याच यूट्यूब चॅनलला आपण पाहणार आहे. त्यामुळे आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. ह्या व्हिडिओची माहिती आवडली असेल तर नक्कीच तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करा ज्यांनी शिपाई पदाची परीक्षा दिली आहे. जर तुम्हाला काही अडचणी असतील, काही सूचना असतील तर तुम्ही कॉमेंट्स बॉक्समध्ये कॉमेंट्स करू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच काहीतरी नवीन माहिती घेऊन.